एक दिवशी राजाला कळतं की त्याच्या नगरीत एक व्यक्ती असा आहे की त्या व्यक्तीचं जर तोंड कोणी बघून घेतलं तर दिवसभर त्याला भोजन पाणी मिळत नाही. असं राजाला कळताच राजाने त्या व्यक्तीला बोलवणं पाठवता आणि खरं काय आहे हे आजमावून बघता. तर त्या व्यक्तीला दिवसभर सकाळपासून ते रात्रपर्यंत एका कोठडीत बंद करून ठेवता आणि सकाळी उठून फर्स्ट त्याचा चेहरा बघता आणि त्यांच्या कामाला लागता. तर होतं काय की राजांचं खूप काम असल्यामुळे तर राजाला जेवण करायची आठवण नसते, तर भागदौडमध्ये विसरून जातो. रात्रीपर्यंत त्याला जेवायची आठवण नसते. जेव्हा आठवण येते तेव्हा राजाला कळतं की हां, आज मला भोजन नाही भेटलं, तर त्या व्यक्तीचा मी चेहरा बघितलेला. म्हणून राजाला खूप राग येतो. घरी येतो आणि त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा सांगतो. दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीला फाशी असते. व तो व्यक्तीला राजा विचारता की तुझी शेवटची इच्छा काय? तर तो व्यक्ती बोलतो की नाही राजासाहेब माझी काही इच्छा नाही आहे, पण मला थोडंसं बोलायचं आहे. हां बोल, काय बोलायचं आहे? तर बघा ना, काल सकाळी तुम्ही माझं तोंड बघितलं, तुम्हाला भोजन नसीब नाही झालं आणि काल सकाळीचंच मी पण तुमचं तोंड बघितलं, तर मला काल तुम्ही फाशीची शिक्षा सांगितली. कसं असतं ना? तर राजा जरा थांबला. तर बघा, आपण नेहमी जीवनामध्ये आपला दोष दुसऱ्याला देत असतो, पण आपण जर स्वतःमध्ये आपली कमी, आपल्यात काय कमी, आपण काय केलं हे जरा टोटलून बघितलं ना, तर डीपमध्ये जा, तर ह्या भावनाच येणार नाही, हे अंधश्रद्धेच्या वगैरे. तर ह्या गोष्टी